सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। इराण, अमेरिका, इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे इंधन पाठोपाठ गॅस टंचाई निर्माण होऊ लागली असून त्याचा फटका मनमाडसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील हॉटेलांना बसत आहे। गॅस सिलेंडर अभावी काही हॉटेल बंद झाले आहे तर काही बंद होण्याच्या मार्गावर आहे। याबाबत हॉटेल चालकांनी आपले म्हणणे मांडले। काय सध्या गॅसची काय परिस्थिती आणि काय एकंदरीत परिस्थिती काय हॉटेलची? गॅस अजिबातच मिळत नाही अशी परिस्थिती। आमचे जे वितरक आहेत त्यांना आम्ही वारंवार सांगतोय, आमच्याकडे जे रोज आणून देणारे गॅस वितरक आहेत त्यांनी पण सांगितलं की आम्हाला वरूनच कंपनीतलाच गॅस उपलब्ध होत नाही, त्यामुळे आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही। अशी फार वाईट परिस्थिती आहे। काय शहरात हॉटेल व्यवसायावर काय परिणाम झाले? हॉटेल व्यवसायावर जवळजवळ आता असं म्हटलं पाहिजे की 50% हॉटेल व्यवसाय जवळजवळ बंद झालाय आणि काही तासांमध्ये किंवा 2 दिवसांमध्ये बाकीचे सगळे हॉटेल बंद होण्याची परिस्थिती आहे। काय मागणी आहे? त्वरित आता गॅसचा पुरवठा सरकारने करावा, थोडेसे जास्त पैसे लागले तरी हरकत नाही, पण गॅसचा पुरवठा त्वरित व्हायला पाहिजे याची गरज निर्माण झाली आहे। दिवसापासून गॅसची भीषण टंचाई जाणवते आणि जे वितरक आहे आमचे त्यांनी सुद्धा आम्हाला सांगितलंय की कंपनीचा गॅस वितरित होत नाहीये, अनंत अडचणी येत आहेत। त्यामुळे आता फार धोकेदायक परिस्थिती निर्माण झाल्यासारखी वाटते आणि याच्या पुढे अजून काय उद्भवतं ते सांगता येत नाही। आणि त्याच्यामुळे आमचं जे हॉटेलचं दैनंदिन जो कार्यक्रम असतो कुकिंगचा, त्याला फार मोठी समस्या झेलावी लागू शकते। तर याच्यावर लवकरात लवकर काय ते करता येईल त्याचा विचार केला गेला पाहिजे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी आमीन शेख, मनमाड।